लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला। कांदा, कपाशी आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत। कंधाने, झोडगे, चिखलोहोळ, साजवाळ, शेंदुर्णी, नाळे आणि पादळदे गावांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला। विशेषतः शेंदुर्णी, नाळे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले। साजवळ येथे ठगुबाई जगताप यांच्या शेती गट क्रमांक 197/2 मधील म्हैस विजेच्या कडकडाटात जागीच मरण पावली। घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला। लवकरच शासकीय मदत मिळेल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर अचानक कोसळलेल्या या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। तरी देखील तालुक्यातील काही भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। या अस्मानी सुलतानी नुकसानीमुळे शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असून बळीराजा हतबल झाला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.